नको नको मना गुंतो माया जाळी, काळ आला जवळी ग्रासावया, काळाची हे उडी पडेल बाजेवा, सोडवे ना तेव्हा माय बाप, सोडवे ना राजा देशेचा चौधरी, अनेक सोयरी बली बली, सोडविना बंधू पाठीची बहीण, शेजेची कामीन दूर राहे, तुका म्हणे तुला सोडवेना कोणी, एका चक्रपाणी वाचोनिया, काळाची हे उडी पडेल बाजीवा, सोडवेना तेव्हा माय बाप विठ्ठल. पांडुरंगा करू प्रथम नमन, दुसरे चरणा संतांचिया, त्यांच्या कृपादाने कथेचा विस्तार, बाबाजी सद्गुरु दास तुका. नको नको मना गुंतो माया जाळी, काळ आला जवळी ग्रासावया, काळाची हे उडी पडेल बाजीवा, सोडवेना तेव्हा माय बाप. प्राप्तस्थळी संप्राप्ती सेवेसाठी निवडलेला अभंग, सकल गुण गंभीर संसार रणवीर, हाती हरि नाम तीर, निकृत कलिकाल शीर. चंद्रभागा मातेप्रमाणे, इंद्रायणी मातेप्रमाणे पावन करणाऱ्या अभंग संहितेतील अभंग सेवेकरता निवडलेला आहे. या अभंगामध्ये जगद्गुरु तुकोबराय आपल्याला या मृत्यू लोकामध्ये आलेल्या प्रत्येक जीवाला मनाला उपदेश करतात. नको नको मना गुंतो माया जाळी. या अभंगामध्ये जगद्गुरु तुकोबराय मनाला उपदेश करतात, एकदा नाही तर दोनदा करतात. नको नको मना, ज्यार्थी दोनदा सांगितले त्यार्थी काहीतरी तथ्य आहे म्हणून दोनदा सांगितले. या माया जाळामध्ये फसू नका. संसार एक माया जाळ आहे, या जाळामध्ये फसू नका. जर फसला तर या देहावर कधी काळ झडप घालेली हे सांगता येणार नाही. काळाची हे उडी पडेल बाजेवा, सोडवेना तेव्हा माय बाप. काळ आपल्याला जर स्पर्श करायला आला, काळ आपल्याला घेऊन जायला आला तर या काळाच्या तडाख्यातून आपल्याला कोणीही सोडवू शकणार नाही. मग कोण सोडवणार आहे? काळाच्या तडाख्यातून आपल्याला जर कोण सोडवत असेल तर भगवान परमात्मा आपल्याला सोडवतो, असा अभंगाचा भावार्थ आहे. अभंगावर बोलण्यापूर्वी अल्पासा परिहार. कार्यक्रम कशा निमित्तानं, त्याचं आयोजन काय आहे, प्रयोजन काय आहे माहीत आहे तरी सांगणं हे वक्त्याचं कर्तव्य आहे. अकारण कारण वरून आले, अखिल गुण निधान जगदाधार, अखिल विश्व संत ज्ञानोबराय तुकोबराय नामदेवराय संत सावता महाराज आणि काळ भैरव नाथ बाबांच्या पदस्पर्शाने पावन झालेल्या या मेडद गावामध्ये, तालुका माळशिरस या तालुक्यामध्ये गावामध्ये आपण एक दिवशीय नैमित्तिक कीर्तन सर्वजण मिळून पै पाहुण्यांच्या साक्षीनं या पिसे परिवारामध्ये या ठिकाणी संपन्न करतोय. आज ज्यांचं पुण्य स्मरण आहे, ज्यांची पुण्यतिथी आहे, ते हरिभक्तपरायण कैलासवासी स्वर्गवासी आदरणीय चंद्रकांत अर्जुन पिसे. त्यांना घरात सगळी काय म्हणायची? भाऊंचा आज या ठिकाणी प्रथम पुण्यस्मरणाचा सोहळा, प्रथम वर्ष श्राद्धाचा सोहळा आपण या पिसे परिवारामध्ये या ठिकाणी संपन्न करतोय. भाऊंना जाऊन आज बरोबर या ठिकाणी 1 वर्ष पूर्ण होतंय. 1 वर्षाचा कार्यकाल कसा आणि कधी निघून गेला या प्रपंचामध्ये कोणालाही कळालं नाही.
काल परवा गेल्या 2 दिवसामध्ये तुम्ही सगळ्या पै पाहुण्यांना फोनवरती निमंत्रण देत असाल, फोन करत असाल. गोरे पाहुणं उद्या भाऊंचं वर्ष श्राद्ध आहे, कार्यक्रमाला यावं लागतंय तुम्हाला. असं निमंत्रण देत असताना सहज पुढची व्यक्ती म्हणत असेल 1 वर्ष झालं बघता बघता. असं वाटतं की 1-2 महिने झाले की काय, असं वाटतं की ते आपल्यातून निघूनच गेले नाहीत. असा कसा तरी कधीतरी आपल्याला आपल्या जीवनामध्ये भास होत असतो. 1 वर्ष कसं निघून गेलं या परिवाराला, त्यांच्या पहे पाहुण्यांना कधीही कळालं नाही. आज सगळे पहे पाहुणे आज त्यांच्या शेवटच्या भेटीला आज या ठिकाणी हजर आहेत. घरामध्ये त्यांची सौभाग्यवती आदरणीय मनीषाताई चंद्रकांत पिसे, एक वैकुंठवासी आहेत. भाऊ मुरलीधर अर्जुन पिसे, आई सुभद्रा अर्जुन पिसे, वडील अर्जुन महादेव पिसे आणि घरामध्ये 6 मुलं आहेत. योगेश चंद्रकांत पिसे, महेश चंद्रकांत पिसे, आनंदा चंद्रकांत पिसे, मुली ज्योती चंद्रकांत पिसे, अनुष्का चंद्रकांत पिसे आणि तनुष्का चंद्रकांत पिसे. 6 लेकरांचा परिवार आहे. या लेकराच्या माध्यमातून आपण सर्वजण मिळून एक शेवटचं स्मरण, शेवटची आठवण आपण या परिवारामध्ये काढायची आहे. आणि भाऊंच्या 2 बहिणी आदरणीय सौभाग्यवती लता शंकर नाळे आणि छायाताई दिलीप गोरे, 2 बहिणी, 1 भाऊ, 6 मुलं आणि मनीषाताई त्यांच्या चंद्रकांत भाऊंच्या सौभाग्यवती, त्यांचे काही नातू असतील, नाती असतील, त्यांचा हा सर्व परिवार आहे. त्यांचा मित्र परिवार असेल, त्यांचे जावई असतील, त्यांचे येवाई असतील आणि सर्व गावातील प्रतिष्ठित पै पाहुण्यांच्या साक्षीनं आपण आज हा शेवटचा सोहळा या ठिकाणी संपन्न करतोय. माझ्या वाट्याला आलेली ही कीर्तनाची सेवा आहे. आमच्या छायाताई गोरे, गाव आंधळी, ताईंना गेल्या 2 महिन्यामध्ये मला दिलेलं कीर्तनाचं निमंत्रण आहे. 2 किंवा 3 महिने पण झाले असतील. गेल्या 6 महिन्यामध्ये 7 महिन्यामध्ये आंधळे गावामध्ये मारुतरायांच्या किंवा भगवंताच्या कलशारोहणाचा कार्यक्रम आम्ही तिथं केला आणि छायाताईंच्या मनामध्ये विचार आला की आपण गलांडे महाराजांची सेवा आपण या ठिकाणी घ्यायची. आपलं भावामध्ये जे काही प्रेम होतं, या प्रेमातून कुठंतरी आपण उतराई होण्यासाठी माझ्या भावाच्या वर्ष श्राद्धाला गलांडे महाराजांचं कीर्तन व्हावं. एक त्यांच्या मनामध्ये असलेली आपुलकी आहे, त्यांच्या मनामध्ये असलेलं प्रेम आहे. एक माणसाने आपल्या जीवनामध्ये प्रेम केलं पाहिजे. कोणती तरी व्यक्ती आपल्या जीवनामध्ये आदर्श मानले पाहिजे. म्हणून सोरेंत्र चालू ठेवा की कशाला बंद केलं? फ्लॅटवर टाका मोबाईल. तसं राहू द्या, हलवू नका अजिबात, विक्षेप करू नका अजिबात. तुम्ही मशीनवरनं मोबाईल खाली ठेवा. आणि आज आपण या ठिकाणी या परिवाराच्या माध्यमातून आपण सर्व मिळून या ठिकाणी बस नका वाढवू, आहे तेवढंच ठेवा. बस आता विक्षेप करू नका. एक तर उशीर झालाय कार्यक्रमाला, काही त्रास होतो. सर्वजण मिळून आपण पै पाहुणे थोडं जर तुम्ही असं जवळ येऊन बसला ना तर मला बरं पडेल. थोडस जवळ या पुढं नाही तुम्हाला माळ घालत, नका टेन्शन. बहुतेक माळ घालायच्या भीतीनं लोक महाराजांच्या समोर येत नाहीत, भेतात. विनाकारण जर गळ्यात माळ पडली तर काय करायचं? जत्रा कोणी करायची, जागरण कोणी करायची, वाटतं मनात भाव निर्माण होतो. असं आपल्या हिंदू संस्कृतीमध्ये वर्ष श्राद्ध करणं हा प्रघात आहे. वर्ष श्राद्ध केलं पाहिजे आणि करावं ते. आपण गेलेल्या व्यक्तीने जे काही धन कमवले, गेलेल्या व्यक्तीने जी काही संपत्ती कमवलेली आहे ती त्यांना बरोबर घेऊन जाता येत नाही. आणि ज्यांनी कमवलेलं ज्यांना त्यांना बरोबर घेऊन जाता येत असतं तर मला सांगा की इथं कुणी ठेवलं नसतं. आपल्या सगळ्याच्या पुण्यानं, सगळ्याच्या एक समाधानानं
या मृत्यू लोकामध्ये कोणालाही धन घेऊन जाता येत नाही. राजा रावण होता, 7 कोटी घरं एकट्या बाजाराची सोन्याची होती, पण राजा रावणाला ती धन संपत्ती बरोबर घेऊन जाता आली नाही. सत्ता बरोबर घेऊन जाता येत नाही, संपत्ती बरोबर घेऊन जाता येत नाही, काहीही आपल्या बरोबर घेऊन जाता येत नाही. मग बरोबर काय घेऊन जाता येतं? बरोबर पुण्य मात्र जरूर घेऊन जाता येतं. आपण गेलेल्या व्यक्तीला काय देऊ शकत नाही, पैसा धन देऊ शकत नाही, पण आपण परमार्थ रूपी धन पुण्य मात्र गेलेल्या व्यक्तीला आपण जरूर देऊ शकतो. हरिमुखे म्हणा माझे परम मित्र माझ्याबरोबर नेहमी कीर्तनाला गायनाची साथ करतात ते आदरणीय हरिभक्त पारायण संतोषजी महाराज माने. परवा 2 दिवसामध्ये त्यांच्या मातोश्री निघून गेल्या. सगळ्यात मोठं दुःख असतं आई गेल्यानंतर. काल महाराजांना मी फोन केला, त्यांनी सांगितलं मातोश्री गेलेले आहेत, दहावा झाला. म्हणलं आपल्याला उद्या कार्यक्रम आहे. त्यांनी सांगितलं ठीक आहे महाराज, येतो कार्यक्रमाला. आईचं दुःख कुठंतरी सावरत असताना तरीही त्यांनी आपल्या जीवनामध्ये कार्यक्रमाची दिलेली तारीख त्यांनी चुकवली नाही. महाराजांनी एक परमार्थावर असलेली ही निष्ठा आहे. महाराज या ठिकाणी त्यांना धन्यवाद. अर्जुन महाराज आहेत, महेश महाराज आहेत, गोड साऊंड सिस्टीम आणि श्री शिवनंदन वारकरी शिक्षण संस्थेतले विद्यार्थी. म्हणून आपण आज त्यांना काही देऊ शकत नाही. आज त्यांचं पिंडदान घरामध्ये करायचं, केलं पाहिजे. ब्राह्मण काका चांगली होती बरं का, ते हुशार होते. त्यांना आम्ही प्रश्न विचारला, अचूक त्यांनी उत्तर दिलं. खूप गोड मुलांच्या हातातून त्यांनी पिंडदान घरामध्ये केलं.
अगदी व्यवस्थित विधी घरामध्ये केला. काही अडचण येऊ नये, काही कमी पडू नये, काही त्रास होऊ नये. प्रामाणिकपणे इमानदारीने त्यांनी विधी घरामध्ये केला, त्यांना धन्यवाद. पिंडदान घरामध्ये करावं, ते केलं की आपल्या घरामध्ये जेवढं आपल्याला पुण्य कार्य करता येईल तेवढं करावं. आज आपण अन्नदान त्यांच्या प्रित्यार्थ करावं. भाऊंच्या प्रित्यार्थ आपण अन्नदान करायचं. आलेल्या प्रत्येक पही पाहुण्यांना विनंती आहे, एक तरी गोड घास शेवटचा आपण भाऊंचा खाऊन जायचा आहे. काही लोक म्हणतात आम्ही वर्षी श्राद्धाचं खात नाही, पण वर्षी श्राद्धाला जर कीर्तन असेल आणि समोर जर स्वयंपाक चालू असेल तर नामचिंतन केलेल्याचा जो परिणाम आहे हा परिणाम अन्नावरती होत असतो. आणि अन्नावरती परिणाम होत असतो तसं नामचिंतन हे गोड आहे. देवाचं नाव ही गोड आहे आणि देवाचं नाव गोड आपण घेतलं आणि स्वयंपाक चालू असेल तर त्या स्वयंपाकावर सुद्धा देवाच्या गोड नावाचा परिणाम होतो. त्याच्यामध्ये चैतन्य उतरत असतं आणि तो स्वयंपाक गोड होत असतो. आणि तो जरी आपण खाल्ला तर त्याच्यामध्ये अपवित्र राहत नाही, पावित्र्य निर्माण होत असतं. म्हणून हरी चिंतने भोजन, हरीचं चिंतन चालू आहे, समोर स्वयंपाक चालू आहे, त्या स्वयंपाकामध्ये प्रसन्नता प्रसाद म्हणून एक ताकद प्राप्त होत असते. म्हणून एकतरी गोड घास आपण त्यांचा खाऊन जायचा आहे. भारतासारखी पवित्र भूमी जगात दुसरी कोणती नाही. गायत्री सारखा पवित्र मंत्र जगात दुसरा कोणताही नाही. ज्ञानोबराय तुकोबराय सारखे संत जगात दुसरे कोणतेही नाहीत. वारकरी संप्रदाय सारखा संप्रदाय जगाच्या पाठी दुसरा कोणताही नाही. आणि अन्न उदकासारखं दान या जगामध्ये दुसरं कोणतंही नाही. म्हणून आज त्यांच्या प्रित्यार्थ अन्नदान, वस्त्रदान केलं पाहिजे. आजच्या दिवशी पै पाहुण्यांनी मनीषाताईंना साडी, त्यांच्या मुलांना कपडे आपण आणले पाहिजेत. का वर्षभर त्यांना काही घालायचं नसतं, वर्षभर देवाला नारळ फोडायचा नसतो, वर्षभर शुभ कार्य घरामध्ये करता येत नाही. आजपासून आपण त्यांना दुखवटा काढण्यासाठी ते केलं दिलं की त्यांचं दुःख निवारण होतं. इथून पुढं आजपासून तुम्हाला करायला परवानगी आहे. वस्त्रदान, नंतर द्रव्यदान, पैसे दान आपण त्यांच्या प्रित्यार्थ केलं पाहिजे. जरूर करा, 100% करा. आणि शेवटी आहे ज्ञानदान, कथा, कीर्तन, भजन, पूजन, नामस्मरण आपण त्यांच्या प्रित्यार्थ केलं पाहिजे. सगळ्यात जास्त पुण्य नामस्मरणाने होते. म्हणून सगळ्याला माझी हात जोडून विनंती, हाताने टाळी वाजवा आणि मुखाने नामस्मरण करा. आपल्या कुळामध्ये जन्माला आलेले आरण क्षेत्रामध्ये राहणारे महान संत सावता महाराज, त्यांनी प्रपंच केला, शेती केली. सावता महाराजांनी शेती करत करत, प्रपंच करत करत भगवंताचं नामस्मरण घ्यायला कधीही कमी पडले नाहीत. कांदा मुळा भाजी, कांदा मुळा भाजी, कांदा मुळा भाजी, कांदा मुळा भाजी, अवघी विकाई माझी, अवघी विकाई माझी, अवघी विकाई माझी, अवघी विकाई
गाताशिवाय पान रंगत नाही, तसं गायनाशिवाय कीर्तन रंगत नाही. भाव जिथं असतील त्यांना वाटत असेल माझ्या मुलांना, माझ्या बहिणींना, सौभाग्यवतीनं, परिवारानं, भावांनी सुंदर शेवटचं कार्य केलं. त्यांना सुख मिळावं, त्यांना समाधान मिळावं म्हणून हे कार्य एक हौस म्हणून नाही, एक कुठंतरी समाधान मिळावं म्हणून हा कार्यक्रम आहे. म्हणून त्यांच्या प्रित्यर्थ अन्नदान, वस्त्रदान, द्रव्यदान आणि शेवटी आहे ज्ञानदान म्हणजे कीर्तन आहे. त्या निमित्तातून आज अभंग निवडलेला आहे श्री जगद्गुरु तुकोबरायांचा आहे. नको नको मना गुंतो माया जाळी, काळ आला जवळी ग्रासावया. या अभंगामध्ये तुकोबराय मनाला उपदेश करतात. मन ही काही दाखवण्याची वस्तू नाही. मन हे कुठं आहे हे प्रत्येकाला समजत असतं. मन हे चित्तामध्ये, अंतकरणामध्ये ते लपलेलं आहे. माणसाच्या सुख दुःखाला जर कारणीभूत जगामध्ये काय असेल तर माणसाचं ते मन आहे. काही लोक म्हणतात मला अमुकाने ताप दिला, मला तमुकाने ताप दिला, मला हेने त्रास दिला, मला त्याने त्रास दिला, मला त्याने दुःख दिलं, मला त्याने हे दुःख दिलं. खऱ्या अर्थाने दुःख बाहेरची परिस्थिती कोणाला देतच नाही. माणसाला दुःख काय देत असेल तर माणसाचं मन माणसाला दुःख देत असतं. मान अपमान मनाची लक्षणं. 10-5 माणसं मंदिरामध्ये बसलेली आहेत आणि बसल्यानंतर एक मनुष्य तिथं गेला, मंदिरात घंटी वाजवली आणि तिथं बसलेल्या सगळ्या माणसांनी त्यांना नमस्कार केला, जेहारी घातला. पण कमिटीमध्ये बसलेल्या एका माणसाने जेहारी घातला नाही, नमस्कार केला नाही. तो घंटी वाजवली, मंदिरात दर्शन केलं. दर्शन करून येताना मनात विचार आला, सगळ्यांनी मला जेहारी घातला, सगळ्यांनी मला नमस्कार घातला, पण भाऊंनी मला नमस्कार घातला नाही, दादांनी मला नमस्कार घातला नाही. आणि मग त्याच्या मनात सारखं निर्माण व्हायला लागलं, त्या दादांनी मला नमस्कार घातला नाही, दादांनी मला नमस्कार घातला नाही, दादांनी मला दुःख दिलं, सगळ्यांनी मला जेहारी घातला, पण त्या दादांनी आप्पांनी मला जेहारी घातला नाही. पण बाबा तुला जेहारी घालावा, त्या दादांनी मला दुःख दिलं, त्या आप्पांनी मला दुःख दिलं, आप्पांनी तुला दुःख दिलं नाही, त्या आप्पांनी तुला नमस्कार घालावा अशी आंतरिक तुझी वासना आहे, हे मन आहे, या मनाने तुला दुःख दिलेलं आहे.
आपल्याला आपलं मनच सुखाकार आपल्याला करतं आणि आपलं मनच आपल्याला दुःखाकार करतं. चांगलं पीक आलं शेतामध्ये, चांगला भाव मिळाला तर आपल्याला समाधान वाटतं. आपल्या शेतामध्ये चांगलं पीक आलं नाही, आपल्या शेतातलं पीक पावसाने नेलं, आपलं मन दुःखी होतं. काय पुणे मुंबईची अवस्था झाली बघा. ज्यांना वाटत होतं आम्ही येणार आहे ते सगळे कोलमडले गेले. अवघड परिस्थिती निर्माण झाली. सक्रातीला महिला मंडळ लय खुश होतं. 2 महिन्याची एकदाची शासनाने सांगितलं होतं, बातमी दिली होती. आले का? सारखं ती मोबाईलचे मेसेज बघत होते, कधी येतोय सक्रात चांगली जाईल, पण काय मिळले नाहीत अजिबात पैसे. का? आपलं मनच आपल्या जीवनामध्ये आपल्याला पैसे मिळाले नाहीत म्हणून दुःखाकार झालं. आमची मंडळी तुम्ही खुश होती. म्हणलं का ग? म्हणली माझं नावच नाही यादीत, सगळ्या बायांना पैसे मिळायचे, मला मिळत नाही. आता कोणालाच नाही म्हणून खुश झाली ती. गाडी रिटेक घेतली, तिच्या नाव कधी केली तिला माहितीच नाही. मी फॉर्म भरायला गेलो होतो, ते म्हणले नाही बाबा जमत नाही, पैसे नाहीत मिळत. असं माणसाचं मन हे माणसाच्या सुखाला आणि दुःखाला कारणीभूत ठरत असतं. म्हणून आपलं मन इतरत्र भरकटण्यापेक्षा, आपलं मन हे वाईट मार्गाला लावण्यापेक्षा, दिव्यावर जर एखाद्या किड्याने एका भुंग्याने जर झडप घातली तर शेवट दिव्याला त्या भुंग्याला मारावंच लागत असतं. तसं आपलं मन जर वाईट ठिकाणी लागलं तर जीवनामध्ये आपलं सुद्धा आयुष्यामध्ये वाईटच झाल्याशिवाय राहणार नाही. म्हणून एक विनंती आहे, या मनाला तुम्ही काम लावा. मनाला मोकळं कधी ठेवू नका अजिबात. मोकळं घर आणि मोकळं मन आणि सैतानाचं घर असं म्हटलं जात असतं. आपल्या मनाला कधीही मोकळं ठेवायचं नाही. मग ती मोकळं राहिलं की मग करतं संसाराचं चिंतन. गती मनाची हे युक्ती, मन लावा एकांती साधू संगी. आपलं मन हे आपल्या जीवनामध्ये गती आणि अधोगती हे मनावरच अवलंबून आहे. मग आपल्याला गती मिळावी वाटत असेल तर मन आपण साधू संतांचे चरणी लावलं पाहिजे. मन आपण भगवंताच्या चरणी लावलं पाहिजे. देवा माझे मन लागो तुझ्या चरणी, संसार व्यसनी पडून दे. मन आपलं जर संसारामध्ये पडलं, व्यसनामध्ये पडलं तर मन आपल्याला ते दुःख देतं. आणि तेच मन जर देवाच्या चरणावर लावलं, गोंदावलेकर महाराजांच्या चरणावर लावलं, पांडुरंगाच्या चरणावर लावलं, ज्ञानोबरांच्या चरणावर लावलं, नाथबाबांच्या चरणावर लावलं तर ते मन आम्हाला आमच्या प्रपंचामध्ये सुख देत असतं. आपल्या प्रपंचामध्ये आपलं मन हे संतांच्या संगतीमध्ये नेहमी लागलं पाहिजे. खऱ्या अर्थाने माणसाच्या जीवनामध्ये चांगलं होतं हे संगतीवरच, आणि मनुष्याचं जीवन बिघडतं हे संगतीवरच अवलंबून आहे. विठ्ठल
शाळा चांगली असली की मुलं आपोआप शिकतात. काही ठिकाणी असं वाक्य आहे, शाळा चांगली आहे म्हणून मुलं शिकतात असं नाही. मुलं चांगली असली की आपोआप मुलं ती शिकत असतात. आई बापाच्या कष्टाची जाणीव ज्या मुलांना आहे ती मुलं आपल्या आयुष्यामध्ये यश प्राप्त करत असतात. म्हणून मन हे आपल्या जीवनामध्ये आपण चांगल्या ठिकाणी लावलं पाहिजे. आणि तुकोबरांनी या मनाला उपदेश केलेला आहे की बाबांनो, हे मन, या मनाला उपदेश केला की तुम्ही इतरेत्र कुठेही भरकुटू नका. तुम्ही एक करा, या मनाला काम लावा आणि हे मन संसार रूपी जाळ्यामध्ये कधीही अडकू देऊ नका. याचं उत्तर पहिल्या चरणामध्ये सांगितलं. कीर्तन म्हणजे धार्मिक ठिकाण नाही बरं का, आणि ते आम्हाला मुळीच आवडत नाही. जेणेकरून मूर्ती ठसावी अंतरी श्रीहरीची, ऐसी कीर्तन मर्यादा आहे संतांच्या घरची. जेणेकरून प्रभूची मूर्ती आपल्या अंतकरणामध्ये ठसली पाहिजे असा भाव कीर्तनकाराने कीर्तनामध्ये व्यक्त केला पाहिजे. तरच एखादा वक्त्याच्या मुखातून आलेला शब्द ऐकणाऱ्याच्या हृदयामध्ये घुसतो आणि एकदा घुसला की ते पुन्हा कधी बाहेर निघत नाही. कृष्णा भगवान परमात्मा उभा राहताना कसा उभा राहिलाय, त्रिभंगीत हे ओढा ठाण. हा, आणि एकदा ती कृष्णाची मूर्ती ती आपल्या हृदयात घुसली की ती पुन्हा कधी बाहेर निघत नाही. एखादी वाकडी वस्तू जर आपण एखाद्या बाटलीत घातली तर ती निघते का पुन्हा बाहेर. तसं एकदा आपलं मन कृष्णाच्या चरणी लागलं की ते पुन्हा बाहेर निघत नाही. म्हणून नको नको मना गुंतू माया जाळी. माया जाळ हा प्रपंचामध्ये माया जाळ आहे. मायेत अडकायचं असतं, जाळात गुंतायचं असतं. म्हणून बघा ना, ते नदीच्या कडेला, वाड्याच्या कडेला, विहिरीच्या कडेला, तलावाच्या कडेला ते एवढ्या छमाट्या घेऊन बसलेले असतात. त्याला एक वावभर एवढी काठी लावलेली असते आणि त्या काठीला एवढी वावभर दोरी लावलेली असते आणि त्या दोरीला एक असं लावलं जातं त्याला आणि ते नदीत टाकलं जातं. त्याला काय म्हणायचं मला वाटतं तुम्हाला माहिती ना सगळं. तुम्हाला पण माहिती आहे. ती गळ पाण्यात टाकला की त्या गळाला मासा येण्यासाठी आपण त्या गळाला काय लावतो,
हा ते म्हणते कणिक, बरोबर आहे उत्तर. मासा पकडले इकडलेच आहे माळशिरस तालुक्यात असं. त्या गळाला मासा येण्यासाठी आपण त्या गळाला कणिक लावली जाते आणि तो गळ पाण्यात टाकला की कणिक खाण्याच्या आशेनं आमिषानं तो मासा त्या गळाकडे येतो. आल्याबरोबर कणिक खातात क्षणी एका क्षणार्धामध्ये त्या गळामध्ये अडकला जातो. मिशे गळ गिळे मासा फुटोनिया घासा मरण पावे. त्या माशाला सुद्धा आपलं मन त्या गळाकडे गेलं आणि कणिक खाण्याची इच्छा निर्माण झाली. तसं हे मन आपलं एका जागी स्थिर कधीही बसत नाही. कीर्तनात जरी बसलं तरी घरून फिरून येतं. आता संध्याकाळचं कीर्तन नाही म्हणून बरं आहे, नाहीतर सप्त्यातले कीर्तन असले की माणसं लगेच येतात, डोलक्या हाणतात आणि म्हणतात घराला कुलपाला हिसका दिलाय का नाही, झटका दिलाय का नाही. असं आपलं कीर्तनात आम्ही बसतो, पण आपलं मन नेहमी घरी असतं. म्हणून आपलं मन हे आपल्या जीवनामध्ये आपल्या मनाला आपण काम लावलं पाहिजे. म्हणून तुकोबराय सांगतात, नको नको मना माया जाळामध्ये, या प्रपंचरूपी मायेमध्ये गुरफुटू नको. आणि प्रपंचामध्ये मायेमध्ये जर गुरफटलं गेलं तर काळ आला जवळे ग्रासावया. तो काळ आपल्याला ग्रासावया, ग्रास म्हणजे घास घेऊन खाण्यासाठी आपल्याला येणार आहे, म्हणजे आपला घास तो काळ करणार आहे. काळ आला जवळी, खरं सांगा काळ जवळ येत नाही, आपणच काळाकडे जातो. काळ कधी जवळ येत नाही, काळ हा आहे त्याच ठिकाणी आहे. पण प्रवास करत 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 आयुष्याचा प्रवास करत करत आपण काळाकडे जात असतो. तुम्ही हे ऐकणारे सगळे वारीला गेलात चाल, आळंदीला गेलात चाल, पंढरपूरला गेलात चाल, देवाला गेलात चाल. आषाढी वारी सोहळा येत आहे, देवचा सोहळा सुरू झाला. आपण सगळे बॅग वगैरे पिशवी भरून आम्ही देवाला जातो आणि देवचं प्रस्थान होतं. तुकोबरायांच्या पालखीचं प्रस्थान झालं की आपण देवचा मुक्काम केला की तिथून पुढे पिंपरी चिंचवड, पुणे, हळूहळू येवत, वरवंड, तिथून पुढे उंडवडी, बारामती असा प्रवास करत 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 आम्ही वेळापूर मार्गे, वाकरी मार्गे पंढरपूरला येतो. आम्ही देहू ते पंढरपूरचा प्रवास करत आम्ही पंढरपूरला येतो. आणि एकदा पंढरपूरला पोचलो की बरीचशी लोक म्हणतात पंढरपूर आलं. वारीचं ठीक आहे, पुन्हा एसटीचं घ्या, आपल्याला जायचंय पंढरपूरला जायचंय. माळशिरसला बसलो, चला पंढरपूरला. माळशिरस, त्याच्या पुढे गाव कुठलं आहे? वेळापूर, त्याच्या पुढं बंडी शेगाव, त्याच्या पुढं वाकरी. तिथं पुढं वाकरीच्या पुढे गेलं की आपण चंद्रभागा स्टँड वरती पंढरपूरला आलो. एसटी मधून प्रवास करत आलो. आल्यानंतर कंडक्टर बेल देतं आणि बेल दिल्यानंतर ते म्हणतं चला उतरा उतरा उतरा, पंढरपूर आलं, पंढरपूर आलं. खरं सांगा, पंढरपूर आलं का आपण पंढरपूरला गेलो? काहीतरी बोला म्हणजे गाडी पुढे जाईल. आपण गेलो. पंढरपूर बाबा आहे त्याच ठिकाणी, सोलापूर जिल्ह्यामध्ये पंढरपूर आहे, विठोर आहे तिथंच आहे. पांडुरंग कधी येत नाही, पंढरपूर कधी येत नाही. आपण प्रवास करून माळशिरस, वेळापूर, बंडी शेगाव, वाकरी, चंद्रभागा स्टँड असा प्रवास करत करत आपण पंढरपूरला गेलो. तसं आपल्या आयुष्याची 1, 2, 4, 10, 15, 20, 50, 60, 70 वर्षाचा असा प्रवास करत करत आम्ही काळाच्या जवळ जातो. काळ आपल्या जवळ येत नाही. आपण काळाच्या जवळ गेलो की एक दिवस त्याच काळाचा आपण बक्ष बनतो आणि या काळाची आपल्या शरीरावर झडप पडत असते. जसं एखादी कोंबडी आहे
अनेक प्रकारची पिल्ल घेते आणि उकरड्यावर खाऊ घालते पिल्लांना, आणि खाऊ घालता घालता आनंदाच्या भरामध्ये कधी बाहेर येतो, गहार येते. आल्या बरोबर एखादा मुलगा तिथं उभा राहिलो, गहार असा शब्द पुकारतो, कोंबडीच्या कानावर जातो आणि नेमकी ती कोंबडी पिल्लांना आपल्या पंखाखाली घेते. पण जर चुकून एखादं पिल्लू जर लांब कोंबडीपासून गेलं, कासराभर एकटच दिसलं, एक क्षणार्धामध्ये ती गहारीची झडप त्या पिल्लावर पडते आणि त्या पिल्लाला घेऊन जाते आणि ती गहार त्या पिल्लाला कुठंतरी झाडावर बसून खाते. तसं शरीर रूपी एक दिवशी भक्ष्य आपण काळाचं बनणार आहे. म्हणून या मनाला एक विनंती करायची, आपलं शरीर काळाच्या तडाख्यात पडू नये याच्यासाठी आपण एकच करावं. गुंतलेलं संसारामध्ये जे मन आहे, संसारात गुंतलेलं जे मन आहे, या मन आपण भगवंताच्या चरणी लावल्यानंतर आपल्या शरीराला काळ कधीही स्पर्श करणार नाही. नको नको मना गुंतो माया जाळी, काळ आला जवळी ग्रासावया. काळ हा प्रत्येकाला घेऊन जाणार आहे. काळ कुणालाही सोडणार नाही. घडे घडे काळ वाटयाची पाहे, घडे घडे काळ वाटयाची पाहे, घडी घडी काळ वाटयाची पाहे, घडी घडी काळ वाटयाची पाहे. अजून किती अजून किती आहे अवकाश, अजून किती आहे अवकाश. पंढरपूर त्याच जागी आहे बाबांनो. पंढरपूर कधी येत नाही. आपण प्रवास करत करत पंढरपूरला गेलो तरीही म्हणतं पंढरपूर आलं, पंढरपूर आलं. बाबा पंढरपूर येत नाही. तसं काळ कधीही आपल्याकडे येत नाही. आपण आपल्या आयुष्याचा प्रवास करत करत आपण काळाकडे जातो. आयुष्य जात आहे पहा, काळ जपत असे महा, स्वहिताचा गोहर वहा, ध्यानी रहा श्रीहरीच्या. आज आपण जेवढं तरुण आहे तेवढं उद्या तरुण राहणार नाही. जेवढं उद्या आपण तरुण आहे तेवढं पुढच्या वर्षी आपण तरुण राहणार नाही. जेवढं पुढच्या वर्षी तरुण आहे तेवढं पुढच्या पंचवार्षिकला आपण तरुण राहणार नाही. म्हणून एका ठिकाणी मी ऐकलं आहे, तरुण तर घे परमार्थ करून, जाशील मरून तर लोक टाकतील पुरून. विठ्ठल आज आपण जेवढं तरुण आहे तेवढं उद्या तरुण राहणार नाही. राहणार आहे. आता ही कवळी कवळी मुलं आहेत बघा ना, किती गोंडस दिसतात, छान दिसतात. हा, असं वाटतं एखादी पप्पी घ्यावी. किती छान लेकरं दिसतात. पण हळूहळू हळूहळू मोठी झाली, हळूहळू तरुण पण झालं. पहिलं बालपण, नंतर तरुणपण, नंतर म्हातारपण आणि शेवटी सरपण. शेवटी आपण सरपणामध्ये जाणार आहे. आपण हळूहळू म्हातारपणाकडे जाणार आहे. म्हणून काळाकडे जाणार आहे. या काळाच्या तडाख्यातून वाचण्यासाठी मनाला आपल्या जीवनामध्ये उपदेश करा. नको नको मना गुंतो माया जाळी, काळ आला जवळ ग्रासावया. मग साधू संतांनी काय केलं? या काळाला कधीही जवळ घेतलं नाही. काळ
काळ असे दुरी ठेला, काळाला दूर ठेवलं. मग काळाला दूर ठेवण्यासाठी त्यांनी साधन काय केलेलं आहे, तर त्यांनी साधन नामचिंतनाचं केलं, भगवंताच्या सेवेचं साधन केलं, भगवंताच्या नामाचं साधन केलं. काळ आपल्याला स्पर्श करू नये याच्यासाठी त्यांनी गळ्यामध्ये तुळशीची माळ घातली. ऐका वाक्य, ज्यांच्या गळ्यामध्ये तुळशीची माळ आहे ना, त्यांना काळ कधीही स्पर्श करू शकत नाही. का करू शकत नाही? तुळशीची माळ ही पांडुरंगाची आहे, आणि एकदा पांडुरंगाचा मनुष्य झाला, त्याच्या नावानं कपाळाला गंध लावला, त्याच्या नावानं गळ्यामध्ये तुळशीची माळ घातली की खऱ्या अर्थाने तो पांडुरंगाचा झालेला असतो. रोडच्या कडेला झाडं असतात, शासनाची झाडं असतात. त्या शासनाचे झाडं आहेत, ही ओळखायची कशी? त्या झाडाला तांबडे पांढरे पट्टे लावलेले असले की ते झाड समजायचं शासनाचं. त्या झाडाला कोणी तोडतं का हो? त्या झाडाला कोणी हात लावतं का हो? शासनाच्या झाडाला. आणि जर कोणी हात लावला तर त्याच्यावर गुन्हा दाखल केला जातो, त्याच्यावर केस होते. तसं ज्याच्या गळ्यामध्ये तुळशीची माळ आहे त्याला काळ कधीही स्पर्श करत नाही, तो व्यक्ती देवाचा होत असतो. विठ्ठल 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 एखादी मुलगी आहे, एखादी सौभाग्यवती आहे, तिचं लग्न झालं, लग्नामध्ये तिनं एखाद्या त्या मुलाचं म्हणजे नवरदेवाचं मंगळसूत्र गळ्यामध्ये घातलं. दुसरी गोष्ट, लग्नामध्ये एकदा मुलीनं नाव घेतलं नवरदेवाचं की मरेपर्यंत सांभाळण्याची जबाबदारी त्या नवरदेवावर येत असते. तसं एकदा पांडुरंगाचं तुम्ही नाव घ्या, गळ्यामध्ये एकदा पांडुरंगाची तुळशीची माळ घाला, शेवटपर्यंत सांभाळण्याची जबाबदारी पांडुरंगाची असते. म्हणून आपण कोणाचंही होण्यापेक्षा आपण पांडुरंगाचं झालं पाहिजे. या जगामध्ये कोणतंही पद स्थिर नाही. तुम्ही ग्रामपंचायतचा सरपंच बना, तुम्ही आमदार बना, तुम्ही खासदार बना, तुम्ही मुख्यमंत्री बना, तुम्ही राष्ट्रपती बना, तुम्ही पंतप्रधान बना, इनोचे अध्यक्ष बना, नवे नवे इंद्र पद मिळवा, इंद्र बना, पण कोणतंही पद स्थिर नाही, कायमस्वरूपीचं पद नाही. मग आपल्याला कायमस्वरूपीचं पद मिळवायचं असेल तर हरिभक्त परायण हे पद मिळवा. याच्यासाठी गळ्यामध्ये पांडुरंगाची तुळशीची माळ घालावी लागेल. आपण देवाचं झालं पाहिजे. म्हणून देवाचं जो होतो त्याला काळ स्पर्श करत नाही. म्हणून तो देव कुठं राहतो? तो पंढरपूर मध्ये राहतो. जम्बू या द्वीपावाचे एक पंढरपूर गावा. जम्बू या द्वीपामाजे एक पंढरपूर गावा. जम्बू द्वीपामध्ये पंढरपूर गाव आहे आणि त्या पंढरपूर गावामध्ये पंढरीचा राजा पांडुरंग परमात्मा आहे. या परमात्म्याच्या चरणी नतमस्तक व्हा आणि आपलं मन त्याच्या चरणी लावा. तसं भगवंताने देह आपल्याला भजनासाठी नामस्मरणासाठी दिलेला आहे. आपण असं वाईट मार्गाला आपला देह कधीही घालवायचा नाही.
आणि जर आपण वाईट मार्गाला देह घालवला गेला तर या देहाचं नुकसान होतं. मग मानवी देह मिळून सुद्धा काही उपयोग राहणार नाही. एक मनुष्य उदाहरण सांगतो. गाडीवर निघाला पेडण मार्गे, फोंडशिरस मार्गे जंगलातून निघाला. संध्याकाळी 6 वाजले होते आणि त्या फोंडशिरसच्या जंगलामध्ये अगदी धंदाकड मनुष्य होता. त्याला बऱ्याचशा लोकांनी, चोरांनी, तिथं 10-5 चोरांनी मारलं. कपडे फाडले, काठीनं मारलं, रक्तबंबाळ शरीर होईपर्यंत मारलं. लय मारलं. कसं तरी ते चोर पळून गेले आणि हा गाडीवर बसला आणि घरी आला. पत्नी स्वयंपाक करत होती 8 वाजता आणि पत्नी म्हणली, अहो काय झालंय, एवढं तुमचे कपडे फाटलेत, रक्तबंबाळ शरीर झालंय. ती म्हणला, ग फोंडशिरसच्या फॉरेस्ट मध्ये जंगलात 10-5 चोरांनी मला मारलं. एवढं तुमचं दंडाकड शरीर आहे, त्या चोरांनी तुम्हाला कसं काय मारलं? अहो तुमच्या जवळ पिस्तूल होता ना, मग गोळ्या घालायच्या. हळूच म्हणतोय, अगं दडवून ठेवला म्हणून बरं झालं, नाही तर चोर घेऊन गेला असतं. ज्या पिस्तूलचा उपयोग चोरांना गोळ्या घालण्यासाठी करत नसेल तर तसं पिस्तूल असून तरी काय उपयोग आहे? तसं ज्या जो मनुष्य देह देवाने आपल्याला मानवी देह भजनासाठी दिलाय आणि जर या देहाने भजन करत नसेल तर देहाचा काय उपयोग आहे? विठाला असं ढगाळ वातावरण आहे, कधी कधी पाऊस पडतोय. एक मनुष्य निघाला होता रोडने, जाता जाता त्याच्या मनात विचार आला, आपण छत्री विकत घेऊया, ऊन बी लागू नये आणि पाऊस बी लागू नये म्हणून छत्री खरेदी करूया. दुकानात गेला आणि दुकानदाराला सांगितलं, मला छत्री द्या. दुकानदाराने 4-5 छत्र्या समोर टाकल्या. नाही म्हणलं, मला गॅरंटीची छत्री दाखवा, एकदम गॅरंटीची छत्री दाखवा. दुकानदाराने गॅरंटीची छत्री दाखवली आणि सांगितलं, ही छत्री घेऊन जावा. 15 वर्षे ही छत्री गॅरंटीची, याला काहीच होणार नाही, फक्त या छत्रीची तुम्ही काळजी घ्यायची, याला ऊन बी लागू द्यायचं नाही, पावसात बी भिजू द्यायची नाही याला. मग देवघरात नेऊन काय त्याची पूजा करायची काय? तसं या देहाने जर देवाचं भजन करत नसेल तर हा देह मिळून सुद्धा या देहाचा काय उपयोग आहे? सांगतो याच्यासाठी आपण काळजी घेतली पाहिजे. इस्त्याव जाणून किंवा न जाणता पाय द्या, वीज तो भाजणारच आहे. मिरच्याच्या बाजारात जाणून जावा किंवा न जाणून जावा, ठसका लागणारच आहे. हा, तसं तुम्ही वाईटाच्या संगतीत जाणून जावा किंवा न जाणता जावा, आपलं वाईटच होणार आहे. आणि चांगल्याच्या संगतीत जाणून जावा किंवा न जाणता जावा, 100% कल्याण होणार आहे. आपलं कल्याण व्हावं याच्यासाठी आपण संगतीत चांगल्याची करायची का वाईटाची करायची? चांगल्याची करायची. दारू पिणाऱ्याची संगती करायची का? व्यसन करण्याची कधीही करू नये. आज बरीचशी मुलं 15-15, 20-20 वर्षाची मुलं आज दारू पिताना आम्हाला पाहायला मिळालेले आहेत. सिगरेट ओढताना, बिड्या ओढताना आम्ही पाहिलेले आहेत. शाळेच्या कडनं, जिन्याच्या कडनं किंवा कंपाऊंडच्या कडनं पडलेले सिगरेटचे तुकडे बरीचशी मुलं ओढतात. 20-20 वर्षाची, 25-25 वर्षाची मुलं आज व्यसन करतात. 20-20 वर्षाची, 25-25 वर्षाची मुलं जुबा केसरी विमल खातात. कालांतराने त्यांचा खाकानाच होणार आहे. याचा विचार आपण केला पाहिजे. म्हणून एक विनंती आहे, आपलं जीवन चांगल्या मार्गाला असावं, आपलं जीवन वाईट मार्गाला नसावं. शरीर रूपी घर चांगला, इंद्रियात ताकद आहे, म्हातारपण लांब आहे, आयुष्य शिल्लक आहे, तोपर्यंत या देहाचं आपण सोनं केलं पाहिजे. तरच आपलं जीवन सुख आणि समृद्धीमय बनेल, नाही तर बनणार नाही. विठ्ठल नको नको मना गुंतो माया जाळे, काळ आला जवळ ग्रासावया. मग भजन नाही केलं, नामस्मरण नाही केलं, संताची सेवा नाही केली, मग शेवटी माणसाला कळतं माझ्या जीवनाचा हिशोब चुकला. आता खाता येत नाही, खाऊन तरी उपयोग काय? आता बोलता येत नाही, बोलून तरी उपयोग काय? आता चालता येत नाही, चालून तरी उपयोग काय?
आता काहीही कळत नाही. शेवटी कळतं माझ्या जीवनाचा हिशोब चुकला. हे जरी नाही कळलं मग दुसरा येईल मग दुसरा येईल हे जरी नाही कळलं. आपल्याला भजन नामस्मरण हे नाही कळलं तर काळ आपल्याला घेऊन जाणार आहे. म्हणून एक करा, मनाला काम लावा, भजन लावा, नामस्मरण करायला लावा. नको नको मना गोंतो माया जाळी, काळ आला जवळी ग्रासावया.